नमस्कार. मुक्ताई क्रोशा अँड फॅशनमध्ये मी सविता सूर्य आपलं स्वागत करत आहे. आपण आज हेअर बेल्ट शिकणार आहोत. यासाठी आपल्याला लागणारे लोकर, क्रोशाची सुई, कैची आणि हेअर रबर लागणार आहे. चला तर आपण सुरुवात करूया. तर मी स्लिप नॉट घेते. एक, दोन, तीन साखळ्यांचा आपण एक खांब घातला आहे. आता आपण ह्याच्यात पुढे पण खांब घालून घेऊया. एक साखळी, हे दोन खांब झाले आपले. 3 साखळ्यांचं एक झालं आणि एक पुढे 4 खांब विणूया आपण. 1 2 3 4, एक साखळी, पुन्हा 4 खांब विणूया. 1 2 3 4, एक साखळी आणि 2 खांब. 1 आणि 2. आता आपण 3 साखळ्या घेऊया. 1 2 3, हे पलटून घेऊया आपलं. आणि आपण जिथे जिथे साखळी घातली होती त्या साखळीमधून आपण 2 खांब, एक साखळी आणि 2 खांब. आता हे 4 खांब सोडून जे इथे साखळी घातली आहे त्या साखळीमध्ये 2 खांब, एक साखळी आणि इथेच पुन्हा 2 खांब. हे आपलं पूर्ण विणकाम हे असंच असणार आहे. 1 2 साखळी आणि पुन्हा 2 खांब. तीन साखळ्या आणि पलटून घेऊया. हे पहा, आता आपण ह्याच्यात पुन्हा तसंच 2 खांब, एक साखळी, 2 खांब. 1 2 आणि 3, हे आपले 3 शेल झालेत. याला हे जे 2 खांब, एक साखळी आणि 2 खांब, याला शेल म्हणतात. आणि या शेलमध्ये शेल घालत जाणार आहे आपण. म्हणजे 1 2 आणि 3 ही ओळ, ह्या ओळी ह्या अशाच करणार आहोत. ही ओळ केली अशाच संपूर्ण जितकी आपल्याला लांबी हवी तेवढी लांबी आपण विणणार आहोत. साधारणतः आपल्याला 40 ते 44 सेमीची लांबी लागते. 35 ते 36 ओळी होतात आपल्या. तर मी आता त्या ओळी पूर्ण विणून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. हे पहा, मी आता सगळं हेअर बेल्ट विणून घेतलं आहे. तर आपण आता ह्याची लांबी मोजूया. ,40 सेंटीमीटर भरली. हे पहा, 40 सेंटीमीटर म्हणजे जवळजवळ 15 इंच भरली. तर आपण आता हे रबरला जॉईंट करून घेऊया. तर रबरला जॉईंट करताना आपण जेवढे आपले खांब आहेत हे 4, हे 4 8 आणि 4 12 खांबांमध्ये आपण ते जॉईंट करणार आहोत. हे पहा,
हे पहा, मी आता जॉईन करून घेतलेला आहे. तर मी हा धागा कापून घेते इथे. आपला बेल्ट तयार झाला आहे. आपण याच्यासाठी आपण छानसा फ्लावर बनवूया. फ्लावर बनवून लावूया. तर मी तुम्हाला ते फ्लावर कसे बनवायचे दाखवते. हे पहा, हे आपण असे फ्लावर बनवूया. आपण आता बेल्टला लावण्यासाठी फुल करणार आहोत. याच्यासाठी आपण पिवळ्या रंगाची लोकरीला हे पहा स्लिप नॉट केली. आता आपण 4 साखळ्या घालणार आहोत. 1 2 3 आणि 4 साखळ्या घातल्यावरती आपण पहिल्या साखळीमध्ये स्लिप टिशनी अटॅच करतो आहे. हे पहा, स्लिप टिशनी अटॅच केलं. आता मी एक साखळी घेते, एक, आणि आपला जो हा सर्कल झाला याच्यातून आपण आता 11 मुखे खांब घेणार आहोत. हे बघा, 1 2 3 4. हे पहा, 11 मुखे खांब आपले घालून झालेले आहेत. आता मी आपली सुरुवातीची साखळी होती त्या साखळीमध्ये स्लिप टिशनी अटॅच करते आणि धागा तोडून घेते. हे पहा, आता मी दुसरा रंग घेते. याची मी स्लिप नॉट केली आहे. स्लिप नॉट करून मी याच्या कुठल्याही एका मुख्य खांबावरती जोडून घेत आहे. तर मी इथे हे पहा, मी इथे हे जोडून घेते. आता मी 3 साखळ्या घालते. 1 2 3 साखळ्या, आणि जिथे आपण ह्या 3 साखळ्या केल्या तिथेच आपण ट्रिपल खांब घेणार आहोत. हे बघा, आपण साधा खांब घेताना असं घेतो. अजून एक वेढा घेते मी, आणि हे बघा 4 वेढे झालेत. आपण आता ट्रिपल खांब घेतो आहे. 1 दुसरा आणि 3. हे बघा, ट्रिपल खांब घेतो आहे आपण. 2 वेढे घेतो आहे. हे बघा, आता आपल्या याच्यावरती 4 टाके झाले. 4मधले आपण 2 सोडणार आहे, 3 राहत आहेत. 3मधले पुन्हा 2 सोडतो आहे, 2 राहत आहेत, आणि मग पुन्हा 2चा 1. हे बघा, 3 टाके झाले. पुन्हा आपण तिकडून 1 टाका घेतला. हे झाले 4. 4चे 3, 3चे 2, 2चा 1. आता आपण 3 साखळ्या घेणार आहोत. 1 2 आणि 3. आपण जिथे सुरुवात केली त्याच साखळीमध्ये, त्याच मुख्य खांबामध्ये आपण स्लिप टिशनी अटॅच करणार आहोत ही पाकळी. हे पहा, आपली पाकळी झालेली आहे. आता आपण पुढचा मुका खांबावरती फक्त स्लिप टिश घेणार आहेत. हे पहा, आता त्याच्या पुढच्या मुख्य खांबावरती हे पहा, इथे आपण साखळ्या घेणार आहोत. इथे आपली पाकळी येईल. हे बघा, 1 2 आणि 3 साखळ्या घेतल्या. हा आपला एक खांब झाला. आता आपण 2 आडे घेतले. हे पहा, आता आपल्याकडे सुईवर एकूण 4 आडे झाले. त्यातले आपण 2 सोडू.
3 राहिले, पुन्हा 2 सोडू, 2 राहिले आणि 2 सोडले, 1 राहिलं. हे आपण पूर्ण पाकळी अशीच विणणार आहोत. आपल्याला 6 पाकळ्या करायच्यात. हे पहा, 1 2 आणि 3 साखळ्या पुन्हा अटॅच करतोय आपण स्लिप टिचनी. आता आपण पुढच्या मुख्य खांबामध्ये स्लिप टिचनी हे करून पुढे जातो आहे. त्याच्या पुढच्यात आपण आता पाकळी बनवतो आहे. हे आपला 6 पाकळ्यांचं फूल तयार होईल. मी तुम्हाला ह्या पाकळ्या तयार करते आणि मग दाखवते. हे पहा, आता आपल्या 6 पाकळ्या तयार झाल्यात. तर मी शेवटची पाकळी इथे अटॅच करून स्लिप टिचनी पुढच्या याच्या स्लिप टिच घेते. पहा, आता मी इथे एक स्लिप टिच घेऊन अटॅच करते. आणि धागा मी आता कापून टाकते. जरा जास्तच धागा ठेवते म्हणजे आपल्याला बेल्टला लावताना दुसरा धागा जोडायची गरज नाही पडत. हे पहा, असं सुंदर फूल तयार झाले. आता आपण हे मस्तमध्ये बेल्टला लावून घेऊया. हे पहा, मी असे बनवलेले फुलं जोडून घेतलेत आणि आपला हा बेल्ट तयार आहे. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा. पुन्हा भेटूया असंच एखादा छानसा व्हिडिओ घेऊन.